नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना जुलै 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना हा महिना प्रकृतीसाठी साधारण राहील असं दिसून येतं. जर आपलं मन खिन्न नसेल, म्हणजे मनापासून तुम्ही आनंदी राहायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला कोणतंच दुःख तुमच्यापर्यंत पोचणार नाही. म्हणून आनंदी राहा, मनस्वास्थ्य चांगलं ठेवा, की शारीरिक आजार तुम्हाला काहीच करू शकत नाही असा हा महिना आहे असं मी सांगू इच्छितो. धार्मिक बाबतीत आपण जर आपलं जपजाप्य, आराधना, अनुष्ठान जर आपण योग्य प्रकारे सुरू ठेवलं तर आपल्याला ते मनस्वास्थ्य जे आहे, जे अपेक्षित आहे, ते तुम्हाला प्रस्थापित चांगल्या प्रकारे करता येईल. ज्यांनी गुरुग्रह घेतला आहे किंवा गुरूंना जे नतमस्तक होतात, अशा लोकांनी गुरूंची विशेष आराधना या महिन्यात करावी, की जेणेकरून त्यांचं मानसिक बल जे आहे ते त्यांना उत्तमोत्तम साध्य करता येईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये नोकरी करणारे जे लोक आहेत, जे छोट्या मोठ्या नोकऱ्या करतात, त्यांना या महिन्यामध्ये स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवून काही गोष्ट आपण जर केली तर त्याची प्रशंसा होईल. म्हणजे वरिष्ठांनी सांगितलं किंवा नियोजित केलेलं काम जे आहे ते आपल्यावर आहेत, पण त्यात आपण आपल्या बुद्धीनुसार काही जर ॲडिशन केलं तर त्याची प्रशंसा होईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला जे सांगितलं आहे, जो पॅटर्न आहे, त्या पॅटर्नप्रमाणेच नोकरीमध्ये काम केलं जातं. पण स्वतःच्या बुद्धीनुसार आपण जर काही त्यात ॲडिशन केलं तर त्याची प्रशंसासुद्धा होते. त्याचा प्रत्यय ह्या महिन्यात तुम्हाला येईल. वाहवा मिळेल, प्रशस्तीपत्रक दिलं जाईल, बढतीसाठी तुमचं नाव पुढे केलं जाईल आणि योग्य वेळेत तुम्हाला त्याचं प्रमोशनसुद्धा मिळू शकेल. तर अशा आपल्या आयडियाज ज्या आहेत त्या कामामध्ये तुम्ही अवश्य अवलंबन करा. जे व्यवसाय करणारे लोक आहेत, जे उद्योगधंदा करणारे लोक आहेत, त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या कामाची जाहिरात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करा. कारण सोशल मीडिया किंवा अन्य काही माध्यमं अशी आहेत की या माध्यमांमुळे आपण आपल्या कामाची पोचपावती लोकांपर्यंत देऊ शकतो. तर ती पोच जी आहे ती लोकांपर्यंत कशी पोचवली जाईल याचा आपण विशेष लक्षपूर्वक आपण विनियोग करा. म्हणजे आपलं काम लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचू शकलं तर आपल्याला अनेक संधी पुढे उपलब्ध होतील आणि आपल्या कामाची प्रशंसा जी आहे ती आपोआपच होईल. नावलौकिक वाढेल आणि तुमच्या कामात भली मोठी वाढ कालांतराने होईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात जे विद्यार्थी जे आहेत, वृश्चिक राशीचे विद्यार्थी जे आहेत, त्यांनी या महिन्यात खूप ॲक्टिव्ह राहण्याची गरज आहे. कारण त्यांचा आळस बघून पालक आणि मुलं यांच्यामध्ये विसंवाद होईल, त्यांच्यामध्ये भांडणं होतील किंवा कधीकधी नाराजी आपल्या पालकांची ओढवू शकतात. म्हणून या विद्यार्थ्यांनी, वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांनी आपण केलेला अभ्यास जो आहे तो आपल्या घरातील पालकांकडून किंवा आपल्या सिनियर्सकडून किंवा आपल्या गुरुजनांकडून योग्य वेळी चेक करून घ्यावा आणि आपली प्रगती योग्य मार्गावर आहे की नाही याची खात्री करून घ्यावी आणि आळस सोडावा. जी मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये पुढचं शिक्षण घेऊ इच्छितात, म्हणजे कालांतराने पुढच्या वर्षी काही ॲडमिशन आहे किंवा अशा परीक्षा ज्या CET वगैरे अन्य ज्या काही द्यायच्या असतात, त्या विद्यार्थ्यांनी जोरदार प्रयत्न आता या महिन्यात करावेत किंवा या महिन्यापासून त्याची सुरुवात करावी, की जेणेकरून
6 महिन्याचा कालावधी जो आहे तो तुम्ही उत्तमोत्तम अभ्यास केला तर त्याचे पुढे चांगले फायदे तुम्हाला दिसून येतील. म्हणून स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यासाठी अभ्यास सुरू करायला हा योग्य कालावधी आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना वृश्चिक राशीच्या व्यक्तींची थोडी धावपळ होईल, तारांबळ होईल. कारण प्रत्येकाचे काही काही डिमांड असतात किंवा काही मागण्या असतात. त्या पूर्ण करेपर्यंत थोडी कसरत आपल्याला करावी लागेल. पण ती कसरत आपण करा आणि तो आनंद त्यांना मिळू द्या, तो तुम्हालाही त्याचा आनंद मिळेल असं मला या ठिकाणी सांगायचं. कौटुंबिक कारणाने जर खर्च करावा लागला काही तर अवश्य करा. उदाहरणार्थ घर दुरुस्तीची कामं किंवा पेंटिंगची कामं जी अनेक महिन्यापासून डिले झालेली आहेत ती या महिन्यामध्ये जर कोणी घरात त्यांनी हट्ट धरला तर ती जरूर करून घ्या. कारण ती किती लांबतील त्याला काही लिमिट असणार नाही. त्यामुळे ते कधीतरी करायला हवं आहे तर ते या महिन्यात करायला हरकत नाही. उत्पन्न जे आहे ते या महिन्यात आपलं योग्य ते राहील, योग्य तेवढं राहील आणि त्यापासून आपल्याला कमतरता काही पडणार नाही असं मला या ठिकाणी दिसून येतं. कोर्ट कचेरी प्रकरणात आपण जास्त खोलात शिरू नये किंवा जास्त लांबण त्या बाबतीत लावू नये किंवा एखाद्या डिसिजनला चॅलेंज करू नये असं मला या ठिकाणी वाटतं. कारण ज्यातून काही निष्पन्न होणार नाही त्यासाठी आपण वेळ आणि खर्च आपण उगाच वाया घालवू नये असा सल्ला मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा. कुटुंबातील लोकांची नाराजी जर असली तर आपण सुद्धा तो आनंद उपभोगू शकत नाही. म्हणून कुटुंबातील लोकांची नाराजी मात्र आपण ओढवून घेऊ नका असा सल्ला या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. हे होतं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.